आज आपण पचडी करूया, म्हणजे टोमॅटोची चटणी। आंध्र साईडला किंवा साऊथ इंडियन साईडला त्याला पचडी म्हणतात। तर चला अगदी सोपी आहे, आपण ती कशी करायची मी थोडीशी त्याच्यामध्ये थोडासा अगदी बदल केलेला आहे, तर आपण ती बघूयात। पचडीसाठी मी इथे 4 टोमॅटो घेतलेले आहे, अगदी लाल बुंदा आहे। आणि त्यासाठी आपण इथे थोडंसं मसाले घेतलेले आहे। 1 चमचा जिरे, 1 चमचा मोहरी, आणि हे रंगाचं लाल तिखट आहे, आणि रेग्युलर लाल तिखटसुद्धा याच्यामध्येच आहे। आणि लसूण घेतलेला आहे 1 चमचा, आणि त्याच्यानंतर 1 चमचा धने पावडर, आणि त्याच्यामध्येच मेथी पावडरसुद्धा आहे, पाव चमचा हळद आणि मीठ। नमस्कार, डेस्टिनेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आपण आधी टोमॅटो कट करून घेऊया। रँडमली कसेही कट करायचे, छोटे मोठे, कारण ते आपल्याला मिक्सरमधूनच काढायचे आहे। आणि हा टोमॅटोमधला जो कडक भाग आहे, पांढरा आपल्याला दिसतोय ना, तो काढून टाकायचा, म्हणजे तो खूप कडक असतो आणि तो कच्चा असल्यासारखं वाटतो, तर ते खाताना सुद्धा चांगला होत नाही, आणि मिक्सरमध्ये सुद्धा तो लवकर बारीक होत नाही। तर हे बघा, हे असं आपण काढून टाकूयात। खूप बारीक करायची आपल्याला गरज नाही, छोटे मोठे असे तुकडे करून घ्यायचे आणि मिक्सरला ते काढायचे। आता हे आपलं सर्व हे टोमॅटोचं काढून झालेलं आहे। मी हे पाव किलो किंवा अर्धा किलो असे घेतलेले नाही, 4 टोमॅटो घेतलेले आहे मीडियम साईजचे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मापून घेतले तरी चालेल, एक पाव किलो किंवा अर्धा किलो, त्याप्रमाणे सर्व साहित्य घ्यायचं। तरी असे आता आपले हे सर्व टोमॅटो कट करून झालेले आहे, एका प्लेटमध्ये काढून आपण घेऊया। आणि त्यानंतर आता इथे मीडियम गॅसवर आपण कढई गरम करायसाठी ठेवलेली आहे, आणि याच्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल जास्त लागणार आहे। आणि आता ही मोहरी घेतलेली आहे, ती आपण याच्यामध्ये अर्धी घातलेली आहे, अर्धी नंतर फोडणीसाठी घालणार आहोत। आणि जिरेसुद्धा आपण त्यातले अर्धे घेतले आणि अर्धे फोडणीमध्ये घालणार आहोत। आणि आता हे छान असे तडतडले, त्याच्यानंतर आपण इथे हे टोमॅटो कट करून घेतलेत ना, हे इथे आपण घातलेले आहे, आणि लसूणसुद्धा वरून घालायचा। आणि हे आपल्याला हे टोमॅटो छान असे सॉफ्ट करून घ्यायचे आहे, म्हणजे शिजवून घ्यायचे आहे। मीठ टाकायचं आहे, मी इथे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही इथे थोडं मीठ टाका, आणि नंतर फोडणीच्या वेळेस अर्धं मीठ टाकलं तरी चालेल। आणि आता इथे आपण थोडीशी चिंच घेतलेली आहे, कारण ही दोन्ही एकत्र म्हणून चटणी आहे किंवा पचडी आहे। तर अगदी 1-2 चमचा मी इथे चिंच घेतलेली आहे, अगदी छोटासा गोळा। हे 2-3 मिनटं असं आपण एकत्र मिक्स करून घेऊन याच्यावर झाकण ठेवायचं आहे 2 मिनटासाठी, आणि मधून चेक करत आपल्याला हे छान असं सॉफ्ट करून घ्यायचं आहे ही टोमॅटो। आता हे आपण झाकण ठेवलं, त्यानंतर 2-3 मिनटांनी आपण झाकण काढून बघितलं, हे बघा आता हे पाणी सोडायला लागलेलं आहे टोमॅटो, म्हणजे सॉफ्ट व्हायला लागलेलं आहे। त्याला आपण हलवत मिक्स करत खाली लागू नये म्हणून त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं। आपल्याला याला 3-4 मिनटं तरी लागणार आहे। आता हे चांगलं सॉफ्ट झालेलं आहे। पूर्ण थंड झाल्यानंतर आपल्याला हे मिक्सरमधून काढायचं आहे। आता हे मी 7-8 मिनटं होऊन गेलेले आहे, हे छान असं थंड झालेलं आहे। आपण याला आता मिक्सरमधून चांगली बारीक म्हणजे फाईन पेस्ट करून घेऊया। आणि याच्यात वाटलं असं तुम्ही थोडीशी कोथिंबीर घाला, मी अगदी थोडीशी इथे कोथिंबीर घातलेली आहे। आणि हे आपण मिक्सरला काढून घेऊया। आता हे बघा, हे असं आपण बारीक याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला, कमी जास्त। मी इथे अगदी नॉमिनल घातलेलं आहे, म्हणजे जास्त तिखट नाही केलेली। आणि आता त्यानंतर पुन्हा आपल्याला फोडणी द्यायची आहे। आता गॅस मीडियम ठेवलेला आहे, कढई चांगली तापलेली आहे, आणि त्याच्यामध्ये इथे तेल घातलेलं आहे। आता इथे आपल्याला ही पचडी करायची आहे, तर थोडंसं तेल जास्त लागणार आहे, तरी पण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तेल घाला। आणि तेल चांगलं तापल्यानंतर मग पुन्हा आधी मोहरी घालायची, मोहरी चांगली तडतडली की मग वरून जिरे घालायचे।
आणि त्याच्यानंतर आपण इथे कढीपत्ता घातलेला आहे, म्हणजे कढीलिंबाची पानं घातलेली आहे. उडू नये म्हणून मी झाकण ठेवलं होतं. आणि त्यानंतर मी इथे ठेचलेला लसूण घातलेला आहे. साधारणतः साऊथ इंडियनकडे जेव्हा ही पचडी करतात तेव्हा अख्खाच लसूण घालतात, पण मी इथे थोडासा ठेचून घेतला, कारण सगळ्यांना अख्खा लसूण आवडणार नाही ना म्हणून. आणि त्यानंतर आता आपण इथे हे सर्व पेस्ट केलेली आहे टोमॅटोची ती घातली. आता ही पेस्ट घातली आहे आपण. आता हे चांगलं ढवळून घेऊया, मिक्स करून घेऊया. आणि आता हे आपण तिखट घालायचं राहिलं होतं ना, तर हे तिखट आणि हळद इथे आपण घातली. आणि जी मेथीची पूड आणि धन्याची पूड एकत्रच आहे ती आपण इथे घातलेली आहे. जर तुम्हाला धन्याची पूड घालायची नसेल ना तर नका घालू. आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया. गॅस थोडासा कमी केला आहे आणि हे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि जोपर्यंत शिजवायचं थोड्याशा त्याचे ही टोमॅटोची पेस्ट दाणेदार होईल आणि तेल सोडायला लागेल, म्हणजे मग आपण समजायचं की आता ही आपली पचडी किंवा चटणी झालेली आहे. फार वेळ लागणार नाही आपल्याला ही पचडी करण्यासाठी, 7-8 मिनटं लागतील. आणि गॅस तुम्ही तुमच्या मताप्रमाणे ठेवा, थोडंसं कमी जास्त करत हे चांगलं पेस्ट तयार करून घ्या, चांगली शिजवून घ्या. आणि त्यानंतर आता हे आंबट आहे ना चिंच आणि टोमॅटोसुद्धा, तर मी इथे गूळ घातलेला आहे. जर तुम्हाला काहीच घालायचं नसेल ना तर नका घालू, किंवा मग थोडीशी साखर घाला. पण मी हे असं आंबट गोड तिखट अशी चव छान येईल म्हणून मी इथे गूळ घातलेला आहे. आणि हे बघा, हे आता आपलं ही चटणी किंवा पचडी तयार झालेली आहे. छान अशी दाणेदारसुद्धा झालेली आहे आणि तेलसुद्धा हे सोडायला लागलेलं आहे. तुम्ही बघा, चिकटू नये म्हणून आपण त्याला सतत ढवळत राहिलं. ही अशी अगदी साधी सोपी अगदी पटकन होणारी ही पचडी तयार झालेली आहे. मैत्रिणींनो, तुम्ही ही पचडी नक्की करत असाल तर तुम्ही कशी करता ती मला सांगा. आणि ही मी जी रेसिपी केली आहे ना तुम्हाला हा व्हिडिओ, तर ही रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की करून बघा. आणि करून बघितलं की मला कमेंटमध्ये सांगा. हे बघा किती छान झालेली आहे. आणि हे बघा, हे आपण भाताबरोबर खाऊ शकतो किंवा मग पोळीला लावून मुलांनाही आपण असा रोल करून देऊ शकतो. अगदी सुंदर, अगदी चवदार लागते बघा. तर मैत्रिणींनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर शेजाऱ्यांना, मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना शेअर करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करून ऑलवर सेट करा, म्हणजे तुम्हाला माझे व्हिडिओची अपडेट मिळत जाईल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.